भारतीय जनता पार्टी संकल्प मेळावा धुळे ग्रामीण। दंदाई माता मंदिर परिसर नवलनगर येथे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मुक्टी व फागणे जिल्हा परिषद गटातील भाजपा पदाधिकारी, बूथ सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते यांचा मेळावा यशस्वीरित्या पार पडला। या प्रसंगी उपस्थित राहून संवाद साधला व आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करत सूचना व मते जाणून घेतलीत। निवडणुकीची रणनीती आणि प्रत्येक बूथच्या भूमिकेबाबत सखोल चर्चा करण्यात आली। संकल्प मेळाव्यात धुळे ग्रामीण पक्ष निरीक्षक माननीय कणकजी बालोड साहेब, जिल्हाध्यक्ष बबनजी चौधरी, प्राध्यापक अरविंदजी जाधव सर, भाऊसाहेबजी देसले, देवेंद्रजी पाटील, रामजी भदाणे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले। यावेळी मेळाव्यास भाजप धुळे ग्रामीण पक्ष निरीक्षक माननीय कणकजी बालोड साहेब, धुळे जिल्हाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, धुळे ग्रामीण प्रभारी गौरव सोनार, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब खलाणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव सर, भाऊसाहेबजी देसले, अशोकजी सुडके, जिल्हा सरचिटणीस किशोरजी सिंघवी, तालुका अध्यक्ष देवेंद्रजी पाटील, महिला तालुका उपाध्यक्षा उज्ज्वला वाघ, तालुका सरचिटणीस श्याम बडगुजर, शिक्षण संस्था चालक आघाडी अध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आबा पाटील, रामजी भदाणे, आशुतोषजी पाटील, पंचायत समिती सभापती धरम धुडकू भील, उपसभापती देवेंद्र माळी, सदस्य बाबाजी देसले, माजी मुक्टी पंचायत समिती सदस्य रोहिदासजी पाटील, नंदाळे सरपंच शंकरप्पा योगेश पाटील, नवलनगर उपसरपंच महेंद्र पाटील, फागणे सरपंच नगराज पाटील, भिरडाणे सरपंच राजेश पाटील, विश्वनाथ सरपंच गुलाब पाटील, आंबोडे सरपंच रतन पारखे, योगेश दादा, अंचाळे सरपंच रमेश आभा, रिंकू दादा, मळाणे सरपंच भीमसिंग राजपूत, नावरा माजी सरपंच विश्वास बापू पाटील, मोहाडी माजी सरपंच पिंटू भाऊ धनगर, नंदाळे माजी सरपंच संदीप पाटील, अजंग माजी सरपंच नंदलाल पाटील, आरणे निलेश माळी व श्री बाळासाहेब रावण भदाणे, जिल्हा सरचिटणीस भाजपा धुळे, तसेच समस्त भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता। तसेच ग्रामस्थांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आता संपत आलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये आणखी काही ना काही कार्यक्रम होत राहतील। इलेक्शनच्या काळामध्ये थोडी धावपळ जास्त असते, पण माझ्या माहितीवर अजून 15 दिवस तरी आपल्याला असे आहेत की जे 15 दिवसामध्ये तुम्ही तुमचं उद्योगधंदा, शेती पाणी सगळं करून दररोजचे 2 तास जर आपण दिले गावामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये आपापल्या, तर त्या बूथ प्रमुखाने 50 प्रमुखांना बोलवून शक्ती केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत, वॉरियर्सच्या उपस्थितीमध्ये किंवा आपल्या गावात कोणी स्थानिक तालुका स्तरावरचा, जिल्हा स्तरावरचा पदाधिकारी असेल, त्या पदाधिकाऱ्यासोबत घेऊन यादीचं वाचन, यादीचं कॅटेगरी करायचं, ABCचं आणि B आणि C वर भर देऊन त्यांना परावर्तित करायचं काम आपण करायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी योग्य त्या उमेदवाराला संधी देणारच आहे। जो कोणी उमेदवार भारतीय जनता पार्टीचा तो विचार करूनच देत हे पक्क आहे। कारण आपण म्हणतो ना की आपल्यापेक्षा आपल्या वरती बसणाऱ्या माणसाला जास्ती दिसत असतं। आपण ग्रामीण भागात काम करतो आहोत, जिल्हास्तरीय नेते, राज्यस्तरीय नेते आणि बहुस्तरीय नेते। मगाशी आम्ही मागच्या आठवड्यात आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांना मीटिंग बोलवली, त्यात ऐकायला गेलो होतो। अतिशय डायनामिक पद्धतीने त्यांनी त्याचं म्हणणं मांडलं। त्यांनी एक विषय मांडला की महाराष्ट्राची जी ही निवडणूक आहे ही देशाची दिशा आणि दशा ठरवणारी निवडणूक आहे। आपण एक म्हणतो की एवढे सगळे संघराज्य असताना महाराष्ट्रावरच का बरं, तर देशाच्या आर्थिक नाड्या, आर्थिक राजकारण हे सगळं महाराष्ट्रावर चालतं आणि म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुकीला फार महत्त्व आहे। आणि एवढ्यासाठी आपल्या सर्वोच्च नेत्यांनी महाराष्ट्राला फार सिरियस घेतलेलं आहे। आपण बघतो आहोत दर 8 दिवसांनी किंवा दर आठवड्याला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब या महाराष्ट्रात दौरे करतायत। या सगळ्यांमागे काही कारण असेल, त्यामुळे ती जबाबदारी आपल्यावर देखील आहे। त्यामुळे आपण त्यांना प्रतिसाद देत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कमळ चिन्हावाचा जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी सर्व जणांनी आपल्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न करायचे आहेत। आणि आपला एक माणूस, हक्काचा माणूस, जो समजा आपण आपल्या काही कारणास्तव दुर्दैवाने आपला खासदार गेला आहे, किमान आपला आमदार विधिमंडळात असला तर तुमच्या आमच्या समस्या, तुमच्या आमचे कामं, सार्वजनिक कामं, गाव हिताची कामं मागे लागतील। आणि या सर्वांसाठी आपल्याला विधानमंडळात, विधानसभेत भारतीय जनता पार्टीचा माणूस पाठवणं गरजेचं आहे। हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा। सगळ्यांना पुन्हा विनंती